Namaskar. Welcome to the 7th standard class. This is the first poem we are doing. Before that, त्याच्या आधी तुम्ही प्लीज हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या 7th स्टँडर्डच्या फ्रेंड्स सोबत आणि कारण तुम्हाला पुढचे व्हिडिओज मिळतील. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओजचं. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी 7th स्टँडर्डचं प्लेलिस्ट दिलंय, लिंक दिली आहे प्लेलिस्टची. त्यामुळे तुम्हाला एक साथ सगळे 7th स्टँडर्डचे जेवढे मी व्हिडिओज केले 7th स्टँडर्डचे तेवढे तुम्हाला व्हिडिओज मिळतील. ओके, तर आपण आता सुरू करूया. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर कवितेचं नाव आहे पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. द पोएट्स नेम इज एमिली ब्रॉन्ट. ओके, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. टेल मी स्माइलिंग चाइल्ड, व्हॉट द पास्ट इज लाईक टू दी. म्हणजे दी म्हणजे यू. इथे पोएम मध्ये किंवा आधी पूर्वी इंग्लिशमध्ये दी म्हणजे यू असायचं. THEE म्हणजे यू. सो टेल मी स्माइलिंग चाइल्ड, व्हॉट द पास्ट इज लाईक टू यू. तर आधी पोएट त्या छोट्या एका मुलीला विचारतोय की तुझ्या मते पास्ट काय आहे, म्हणजे गेलेले दिवस कसे होते. स्माइलिंग चाइल्ड म्हणजे छोटं मूल जे हसरं बाळ असतं त्याला तो विचारतोय की सांग तुझा पास्ट तुझा कसा होता, एक्सपिरियन्स सांग तुझा, हाऊ वॉज युअर पास्ट. तर ते छोटं बाळ म्हणतं अन ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड विथ अ विंड दॅट साईज मोनफुली. म्हणजे तिच्यासाठी गेलेला काळ किंवा पास्ट खूप छान होता, पण तिला एकाच गोष्टीचं दुःख वाटतं की तो परत येऊ शकत नाही. ओके, अन ऑटम इव्हनिंग. ऑटम म्हणजे जेव्हा पानं झाडा तिकडे फॉरेनमध्ये किंवा परदेशात ऑटम म्हणजे जेव्हा पानं झडायला लागतात, सुकून जेव्हा गळती असते किंवा फॉल पण म्हणतात त्याला तिथं, ते ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड विथ अ विंड दॅट साईज मोनफुली. तेव्हा ही पानं कशी पडतात तर वारं वाहत असतं, विंड दॅट साईज मोनफुली. तर तिच्या मनाची अवस्था आहे ती की तिला ते वारं वाहतं आणि ती सुकलेली पानं पडतात ह्याचं दुःख वाटतं, कारण गेलेले सुखाचे दिवस परत नाही येऊ शकत, पास्ट परत नाही येऊ शकत. सो शी सेज एन ऑटम इव्हनिंग. मला असं वाटतं की ते एखाद्या पतझड ज्याला आपण म्हणतो ना, सुकलेली पानं पडतात, सगळं नवीन पालवी फुटायच्या आधीचे दिवस हे. अन ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड विथ अ विंड दॅट साईज मोनफुली. मोनफुली म्हणजे दुःखाने जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा मॉर्निंग म्हणतो ना, मॉर्निंग MOURNING. मोनफुली सुस्कारा सोडणे. ओके, साईज म्हणजे सुस्कारा सोडणे, साईज मोनफुली दुःखाने सुस्कारा सोडतो ना तसं. ओके, अन ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड विथ अ विंड दॅट साईज मोनफुली. तर मोनफुली मध्ये सॅडली ऑर विथ सॉरो. नाउ द नेक्स्ट पॅराग्राफ. टेल मी व्हॉट इज द प्रेझेंट आर. The poet asked the little girl, tell me what is the present hour. तर जे प्रेझेंट आता वर्तमान आहे तो कसा आहे. अ ग्रीन. तर ते बाळ रिप्लाय करतं, अ ग्रीन अँड फ्लावरी स्प्रे वेर अ यंग बर्ड सिट्स गॅदरिंग इट्स पॉवर टू माउंट अँड फ्लाय अवे. मगाशी भूतकाळाबद्दल एक्सप्लेन केलं, आता ती छोटं बाळ म्हणतंय की इट्स अ ग्रीन फ्लावरी स्प्रे म्हणजे सगळं एनर्जेटिक आहे, सगळीकडे फुलं आलेली आहेत. ओके, वेर अ यंग बर्ड सिट्स गॅदरिंग इट्स पॉवर टू माउंट अँड फ्लाय अवे. तरुण पक्षी, छोटे पक्षी आपली सगळी एनर्जी गोळा करतात कारण त्यांना फ्युचरमध्ये उडायचं असतं, मोठी भरारी घ्यायची असते, भविष्य काळात भरारी घ्यायची असते. त्यासाठी ते वर्तमान काळात शक्ती गोळा करतात. दे आर प्रिपेअरिंग फॉर द फ्युचर. भविष्य काळासाठी आता वर्तमान काळात ते तयारी करतायत. ओके, ते दिवस तिला खूप छान वाटतात, फुल ऑफ एनर्जी वाटतात. ओके, ताकदीचे वाटतात. अ ग्रीन अँड फ्लावरी स्प्रे वेर अ यंग बर्ड सिट्स गॅदरिंग इट्स पॉवर टू माउंट अँड फ्लाय अवे. ओके, नाउ लेट्स टेक द नेक्स्ट पॅराग्राफ. अँड व्हॉट इज द फ्युचर हॅपी वन. तर पोएट इज आस्किंग व्हॉट इज युअर फ्युचर हॅपी वन. तर हॅपी वन म्हणजे ते परत त्या बाळाला हॅपी वन म्हणतो. वाय यू आर सो हॅपी. सो व्हॉट इज युअर फ्युचर नाव. तुझं भविष्यकाळ कसा आहे. भूतकाळ झाला, वर्तमान झाला, आता भविष्यकाळ कसा आहे. तर द चाइल्ड सेज अ सी बिनीथ अ क्लाउडलेस सन, अ मायटी ग्लोरियस डॅझलिंग सी स्ट्रेचिंग इन टू इन्फिनिटी. तर सी मोठा अथांग सागर, सूर्यप्रकाश सागरात पडतोय, ढग अजिबात नाहीये कव्हर करायला सूर्यप्रकाश. सो
अ सी बिनीथ अ क्लाउडलेस सन, अ मायटी ग्लोरियस डेझलिंग सी, मोठा अथांग सागर स्ट्रेचिंग इंटू इन्फिनिटी. म्हणजे भविष्य खूप सुंदर आहे हे माहिती आहे, पण ते काय आहे माहित नाहीये. खूप सुंदर आहे माहिती आहे, बट इट इज अननोन. ओके, इट इज इन इन्फिनिटी. काय एक्झॅक्टली काय आहे ते माहित नाही, पण ते खूप सुंदर असणार आहे हे माहिती आहे. असा या लास्ट पॅरेग्राफचा अर्थ आहे. ओके, सो स्टुडंट, दिस वॉज पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याविषयी ही कविता होती. सो विल गो टू द नेक्स्ट पेज. तिथे शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलंय नेक्स्ट पेजवर. एमिली ब्रॉन्ट अँड हर सिस्टर्स वर वेल नोन ऑथर्स हु लिव्ड इन द 19th century. तर एमिली ब्रॉन्ट कवयित्री अँड हर सिस्टर्स म्हणजे तिच्या बहिणी आणि ती वर वेल नोन ऑथर्स हु लिव्ड इन द 19th century. 19th century मधल्या ह्या फार प्रसिद्ध बहिणी होत्या, ज्या लेखक होत्या, ऑथर्स होत्या. ओके, Emily Bront uses nature to talk about their thoughts, feelings and ideas in many of her poems. तर ही कवयित्री जास्ती करून नेचरबद्दल बोलत असे तिच्या कवितांमधून आणि लेखांमधून. ओके, निसर्गाबद्दल नेहमी तिच्या कविता असायच्या. दिस पोएम अबाउट टाइम इज प्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ अ डायलॉग बिटवीन द पोएट अँड अ हॅपी चाइल्ड. तर ही कविता कशी आहे, एक संभाषण आहे कवयित्री आणि एक छोटं बाळ, खुश असलेलं बाळ, हॅपी चाइल्ड. ओके, फॉर द चाइल्ड इन द पोएम द पास्ट वॉज अ प्लेझंट टाइम. त्या बाळासाठी भूतकाळ हा खूप सुंदर होता. बट सॅडली वी कॅनॉट गो बॅक. त्या बाळाला त्या भूतकाळात परत जावंसं वाटतं, पण ते शक्य नसतं. यू कॅनॉट गो बॅक इन टू द पास्ट. तुम्ही भूतकाळात परत जाऊ शकत नाही. द प्रेझेंट इज अ टाइम वेन यू प्रिपेअर फॉर द फ्युचर. आता हा वर्तमान काळ जो असतो, द प्रेझेंट यू प्रिपेअर फॉर द फ्युचर, म्हणजे तुम्ही तयारी करतात, एनर्जी गोळा करतात पुढच्या भविष्यासाठी, भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. प्रिपेअर फॉर द फ्युचर विच इज अननोन बट एक्साइटिंग. तर फ्युचर अननोन आहे, पण खूप एक्साइटिंग आहे. आपल्याला माहित नाहीये, पण ते खूप छान असणार आहे असं आपण मानतो, कारण आपण तसं ते बनवणार आहोत. ओके, असं त्या मथितार्थ आहे त्या कवितेचं. सो नाव नेक्स्ट इज इंग्लिश वर्कशॉप. ओके, रीड द पोएम अलाउड युझिंग प्रॉपर रिदम अँड इंटोनेशन. तर तुम्ही ही कविता मोठ्याने म्हणायची आहे का, एक सूर धरून. ओके, दॅट यू कॅन डू इट युअर सेल्फ. आता सेकंड वन इज लिंक आयटम्स इन 3 कॉलम्स प्रॉपरली. ओके, इथे 3 कॉलम्स दिले ABC. तर तिथे ते मॅच द फॉलोइंग असतं, त्याप्रमाणे तिथे क्रॉस करायचं. ते मी हे तुम्हाला करून दिले, हा चार्ट केलाय तो आता आपण बघूया. तर पास्ट काय आहे, ए मध्ये, पास्ट मध्ये सेकंड वन, अ पास्ट इज अ सॉफ्ट अँड माइल्ड ऑटम इव्हनिंग, अ प्लेझंट टाइम विच इज एंडेड. ओके, अ पास्ट, अ सॉफ्ट माइल्ड ऑटम इव्हनिंग, जे भूतकाळ आहे, जो इट वॉज, तो खूप छान होता, जो परत येऊ शकत नाही. अ प्लेझंट टाइम विच हॅज एंडेड, जो संपलेला आहे. ओके, नाव नेक्स्ट, द प्रेझेंट आर, वर्तमान काळ. द प्रेझेंट आर इज अ ग्रीन फ्लावरी स्प्रे वेअर अ यंग बर्ड सिट्स, अ टाइम फुल ऑफ लाईफ इन विच यू गॅदर स्ट्रेंथ. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आत्ताच्या सध्याचं एकदम फ्लावरी स्प्रे, किंवा जिथे तरुण लोक फ्युचरसाठी तयारी करतात, ज्यांच्या अंगात खूप स्ट्रेंथ असते, त्यामुळे ते फ्युचरची तयारी करतात. अ ग्रीन स्प्रे, फ्लावरी स्प्रे वेअर अ यंग बर्ड सिट्स अँड अ टाइम फुल ऑफ लाईफ इन विच यू गॅदर स्ट्रेंथ फॉर द फ्युचर. ओके, अँड द फ्युचर इज अ सी बिनीथ अ क्लाउडलेस सन, अन एक्साइटिंग थ्रिलिंग टाइम विच हॅज नो एंड. तर फ्युचर काय आहे, अथांग सागर, ज्याच्यावरती ढग नसलेला सूर्य आहे, त्याच्यामुळे ते पाणी चकाकते, म्हणजे ब्राईट फ्युचर दाखवलं त्याच्यामध्ये. अन एक्साइटिंग थ्रिलिंग टाइम विच हॅज नो एंड, म्हणजे आपल्याला पुढचं माहित नाही, पण ते नक्कीच खूप सुंदर आणि अथांग आणि प्रशस्त असणार आहे, असं त्याचा अर्थ आहे. ओके, असं द फ्युचर इज अ सी बिनीथ अ क्लाउडलेस सन, an exciting thrilling time which has no end. Okay, तर नेक्स्ट आपण घेऊया फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता दी, THEE, दी इज यू. मग असे सांगितलं, दी म्हणजे यू. मोनफुली, मोनफुली मीन्स विथ सॉरो ऑर सॅडनेस, म्हणजे दुःखाने किंवा दुःखी असणं. ओके, स्प्रे इज टू शॉवर ऑर टू स्प्रिंकल, म्हणजे फवारा, जेव्हा मारतो ना आपण तसं म्हणतो फवारा, पाण्याचा फवारा, तसं फुलांचा फवारा इथे आहे या पोएम मध्ये. अँड मायटी म्हणजे एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग, खूप शक्तिशाली. ओके,
आता नेक्स्ट वन आहे राईट द ऍडजेक्टिव्ह दॅट आर यूज टू डिस्क्राईब द फॉलोइंग. ओके, आता हे इव्हनिंग, स्प्रे, सी हे नाउन्स आहेत, त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी जे ऍडजेक्टिव्ह वापरले आहेत ते आपण बघू. इव्हनिंग तिथे ऑटम इव्हनिंग. ओके, पोयम मध्ये. स्प्रे साठी काय आहे? फ्लावर स्प्रे और फ्लावरी स्प्रे. फॉर सी, dazzling sea. Okay, these are the words given in the poem. These are the adjectives used in the poem in front of these words. Okay. आता नेक्स्ट आहे राईट वन लाईन अबाउट इच ऑफ द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द पोएम. आता एक लाईन दिली आहे, त्याची तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे पोएम मधली लाईन. तर फर्स्ट लाईन आहे विंड इन द ऑटम इव्हनिंग. तर विंड इन द ऑटम इव्हनिंग म्हणजे काय? ऑटम हॅज विंड दॅट साईज मोनफुली एज द पास्ट कॅनॉट रिटर्न. ती मगाशी मी एक्सप्लेन केले, ते पास्ट भूतकाळ परत येऊ शकत नाही म्हणून त्या बाळाला वाईट वाटते की तो सुखद भूतकाळ, हॅपी भूतकाळ परत येत नाही म्हणून. विंड इन द ऑटम इव्हनिंग म्हणजे ऑटम हॅज विंड दॅट साईज मोनफुली एज द पास्ट कॅनॉट रिटर्न. नेक्स्ट इज यंग बर्ड ऑन द स्प्रे. ओके, इज इट दॅट यंग बर्ड ऑन द स्प्रे. आता यंग बर्ड गॅदर्स ऑल द पॉवर टू प्रिपेअर फॉर फ्युचर विथ फ्लावरी स्प्रे. ओके, सगळी एनर्जी, सगळं बळ एकवटून आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी यंग बर्ड प्रिपरेशन करते. ओके, यंग बर्ड गॅदर्स ऑल द पॉवर टू प्रिपेअर फॉर फ्युचर विथ फ्लावरी स्प्रे, विथ स्प्रे ऑफ फ्लावर्स. अँड द लास्ट वन इज द सी. ओके, तर ते बाळ काय म्हणतं की फ्युचर इज लाईक अ सी, म्हणजे अथांग सागरासारखं डेझलिंग सी, खूप उज्ज्वल आहे. बट इट इज बट विच वी डू नॉट नो, आपल्याला काय आहे ते माहित नाही, पण चांगलं आहे माहिती आहे. ओके, बट इज व्हेरी एक्साइटिंग. वी डू नॉट नो व्हॉट इट इज, बट इट इज व्हेरी एक्साइटिंग. ओके, नेक्स्ट वी आर टेकिंग द लँग्वेज स्टडी. तर इथे हे दोन पॅराग्राफ्स दिले ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, अ सिमिली इज अन इमॅजिनेटिव्ह कंपॅरिझन ऑफ टू डिफरंट थिंग्स विच हॅव समथिंग इन कॉमन. A simile always includes the words as or like. For example, as tall as a tree, as lovely as a flower. ओके, तर हे सिमिलीज झाले. सिमिलीज म्हणजे जे शब्द दोन वेळा वापरले जातात. ओके, दोन वेगवेगळ्या वस्तूंना एक्सप्लेन करण्यासाठी ते वापरले जातात. एकच शब्द पण तो दोन वेळा वापरला जातो, दोन वेगवेगळ्या शब्दांसाठी. एज टॉल एज अ ट्री, एज टॉल एज अ ट्री. सो टॉलला एक्सप्लेन केलं आणि ट्रीला पण एक्सप्लेन केलं. सो एज लवली एज अ फ्लावर. एज लवली, तर लवलीला एज ची गरज होती आणि ते फ्लावरला पण एज लावले. एज लवली एज अ फ्लावर. ओके, दिस आर कॉल्ड सिमिलीज. दे आर इमॅजिनेटिव्ह कम्पॅरिझन्स. ते कम्पेअर करण्यासाठी वापरलेले शब्द आहेत. ओके, पण दोन वेगवेगळ्या शब्दांसाठी हा एकच सिमिली वापरला जातो. दिस आर कॉल्ड सिमिलीज. Now next is a metaphor is an imaginative expression that refers to someone or something as another person or thing. तर मेटाफोर हा इमॅजिनेटिव्ह शब्द असतो जो एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला रिफर करतो. म्हणजे तो इट शोज दॅट द पर्सन ऑर थिंग हॅज सम क्वालिटी ऑफ दॅट अदर पर्सन ऑर थिंग. द वर्ड्स एज ऑर लाईक आर नॉट यूज्ड इन अ मेटाफोर. फॉर एक्झाम्पल, he is a gem of a person. This is time is money, and books are our friends, and the clouds are white ship. Okay, there are 3 metaphors in the poem. Can you find them? त्यांनी म्हटले 3 आहेत म्हणून तर मला असं वाटतं की तुम्हाला मिळालं तुम्ही पण शोधून काढा, कारण मी चुकू शकते ऍक्च्युअली. तर मला असं वाटतं की फर्स्ट वन जे आहे ते कवयित्री जेव्हा प्रश्न विचारते त्या लहान मुलाला की व्हॉट इज पास्ट लाईक, तर ती काय सांगते, पास्ट इज लाईक एन ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड. तर ऍक्च्युली ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड हे पास्ट असू शकतं का, ते संबोधलं गेले, त्यामुळे त्याचा आन्सर पास्टला रिफर केलेलं आहे, एन ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड. ओके, ते मेटाफोर जो संबोधलं गेलेलं आहे ते आहे ऑटम इव्हनिंग सॉफ्ट अँड माइल्ड. हे भूतकाळासाठी, पास्टसाठी आहे. ओके, नेक्स्ट वन इज व्हॉट इज अ प्रेझेंट. तर प्रेझेंट काय आहे? प्रेझेंट इज अ ग्रीन अँड फ्लावरी स्प्रे. ओके, ग्रीन अँड फ्लावरी स्प्रे, फुल ऑफ फ्लावर्स अँड फुल ऑफ ग्रीनरी. सो प्रेझेंटसाठी हे संबोधलं गेलंय, अ ग्रीन फ्लावरी स्प्रे. अँड द थर्ड वन इज फॉर द फ्युचर. फ्युचरला काय म्हटलंय? अ सी बिनीथ अ क्लाउडलेस सन. मोठा अथांग सागर ज्याच्यावरती ढग अजिबात नाहीये आणि सूर्यप्रकाश डायरेक्ट पाण्यात पडतोय आणि ते डेझलिंग सी होते.
ओके, चकाकणारं पाणी, चकाकणारा अथांग समुद्र होतोय. इथे मेटाफॉर आहे की फॉर व्हॉट इट इज द सी बिनीथ अ क्लाउडलेस सन इज अ मेटाफॉर फॉर फ्युचर. ओके, तर हा तुम्हाला सगळं शिकून झालेलं आहे. पूर्ण कविता थोडीशी अवघड आहे ही इंग्लिश, तर ती परत ऐकली तर तुम्हाला कळून जाईल. त्याचा मतितार्थ काय असेल ते तुम्हाला आता कळालंच असेल, कवयित्रीला काय म्हणायचंय. सो if you like this video, please like and share and subscribe. I'll be back with a new video, and if you want any new lessons, please comment me in the comment box. I'll come up with that video. Okay, till then, take care. Bye bye.